आपण पार्टनरशिपवरचे गणित बघत होतो, भागीदारीवरचे. नेक्स्ट आता गणित आहे आपल्या स्क्रीनवर. राजमहल आणि भरत शेठ यांनी अनुक्रमे 10,000 रुपये आणि 15,000 रुपये भांडवल घालून व्यवसाय सुरू केला. 8 महिन्यांनंतर भरत शेठने आपले भांडवल काढून घेतले व राजमहलने 10,000 रुपये आणखीन गुंतवले. वर्षाअखेर भरत शेठला 3600 रुपये नफा मिळाला, तर राजमहलला किती नफा मिळाला? ठीक आहे, इथं हा कोण आहे? राजमहल आणि इथं भरत शेठ. बरं मला सांगा, एकतर काढायचं वर्षाअखेरीस म्हणजे 12 महिन्यांचं. ठीक आहे, 8 महिन्यांनंतर भरत शेठने आपले भांडवल काढून घेतले, म्हणजे भरत शेठने भांडवल अख्खं काढून घेतलं म्हणजे किती? 15,000 रुपये. त्याचे 15,000 रुपये 8 महिने राहिलेत, म्हणजे किती झाले बघा? 15 गुणिले 8 120, बरोबर आहे. 15 चौक 60 आणि त्याचे दुप्पट 120. 120 रुपयाला ते किती म्हणतात? 120 ला ते 3,600 म्हणतात, बरोबर आहे. तर आणि नाही, हे नाही जमणार असं, इथे नको वच करा, कारण की नंतर ती ऍडिशन झालेली. ठीक आहे, यांनी जरी काढून घेतलं असेल तरी राजमहलने 1000 रुपये वाढवले, 10,000 वाढवले. ठीक आहे, सुरुवातीचे आहे ते किती पकडायचे आपण? राजमहलचे 10 रुपये पकडून, यांचे 15 रुपये पकडून. ठीक आहे, 10 रेशोचा साईन 15. 8 महिन्यांनंतर भरत शेठने आपले भांडवल काढून घेतले, म्हणजे यांनी फक्त 8 महिने ठेवले आणि राजमहलने 10,000 रुपये आणखीन गुंतवलेत. आता बघा, याचे जे राजमहलचे 10 रुपये होते हे कुठपर्यंत होते? फक्त 8 महिन्यांपर्यंत होते, बरोबर आहे. मग त्यांनी काय केले? अजून 10 रुपये गुंतवलेत. 10,000 म्हणजे आपण 1000 शेवटचे 3 बघतच नाही, अजून 10 रुपये गुंतवले. आता किती महिन्यांसाठी? फक्त 4 महिन्यांसाठी. उर्वरितच बोलायचं ना. पहिले 10 रुपये 8 महिन्यांसाठी, मग इथून भरतचे निघून गेले, मग भरत राजमहल म्हणाला की मी अजून 10 टाकतो, उर्वरित 4 महिन्यांसाठीच असतील. ते जे नवीन वाले आलेले 10,000 आहेत ते किती महिन्यांसाठी आहेत? फक्त 4 महिन्यांसाठी. आलं लक्षात? आता बघा, एक मिनिट, नाही याला 12 महिने घ्यायला लागेल, कारण की हे जे आहेत हे 8, हे पहिले पासूनचे हे जे 10 आहेत, हे जे 10 आहेत ते शेवटपर्यंत असणार, बरोबर आहे. सो त्याचा हिशोब वेगळा असेल. हे जे नवीन आलेले 10 आहे हे 4 महिन्यांसाठी असतील. वर्षाअखेर भरत शेठला 3600 रुपये नफा मिळाला, तर राजमहलला किती नफा होतो? ठीक आहे, काढून घेऊ आपण. 12 गुणिले 10 120 आणि 10 गुणिले 4 40. 120 आणि 120 आणि 40 160. यांचे तर 120च येतात, बरोबर आहे. काटाकाटी करता येते आपल्याला 160 आणि याच्यामध्ये, पण इथं जमतंय तोंडी, तर त्याच्यामुळे मी तसं केलं. 160 आणि 120 म्हणजे किती झालं? 3 आणि 4. 3 ला किती म्हणालात? 3600, बरोबर आहे. किती पट आहे हे? 1200 पट आहे. इकडे सुद्धा 1200 पटच घ्या. ठीक आहे, किती येईल मग? 4800. ठीक आहे, एवढंच विचारलेलं आपल्याला. नफा मिळाला तर राजमहलला किती नफा मिळाला असेल? हे बघा, 120 आणि 160 आणि 120 आपले हे आले होते, रेशो आले होते. रेशो नाही म्हणणार, संख्या आल्या होत्या. रेशो आपण त्यांचा 4:3 काढून घेतला. कसा काढला? 40 ने भाग दिला. 120 ला 40 ने भाग दिला, 3 आलं. 120 ला 160 ला 40 ने भाग दिला, 4 आलं. 3×4. आता त्यांनी सांगितलं भरत शेठला, म्हणजे 3% म्हणजेच काय? 3% म्हणजे 3600. कोणाच्या तिप्पट 3600 होतील? तर 1200च्या तिप्पट 3600 होतील. शेवटचे 2 शून्य जरी काढले तर कोणाच्या तिप्पट 36 होतात? 12च्या तिप्पट 36 होतात. तर मग 12च्या चौपट करायची आपल्याला. ती किती आली? 48 आली. 2 शून्य जशाल तसे. ठीक आहे, 4800 असं याचं उत्तर असेल. पुढचा गुणाकार करूया आपण. पुढचा क्वेश्चन बघूया. कृष्णाने 9,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 4 महिन्यांनंतर राणीने 12,000 गुंतवून त्यात भाग घेतला, तर एका वर्षाच्या अखेरीस 2,550 रुपये नफा होत असल्यास राणीला किती रुपये मिळाले पाहिजेत? ओके, ठीक आहे.
आपण सरळ कामाला लावूयात कृष्ण आणि इकडं राणी. 9,000 रुपये गुंतवून 9 रुपये, आता हजार तर घ्यायचेच नाही, हे शेवटचे 3 काटाकाटीच होणार तर घ्यायचेच नाही. 9 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 4 महिन्यानंतर राणीने त्यात भाग घेतला 1 वर्षाच्या अखेरीस. ओके, याचे 9 रुपये किती महिन्यांसाठी गुंतलेत? 12. बरोबर आहे. 9 महिने 1 वर्षाच्या अखेरीस सांगितलंय ना, म्हणजे 1 वर्षामध्ये महिने किती? 12 महिने. 9 रुपयाचे 12 महिने गुंतलेत. ओके, आणि राणीने 4 महिन्यांनंतर 12 रुपये टाकलेत, म्हणजे 4 महिने, 12 महिन्यांमधले पहिले 4 महिने तर फक्त कोण होता? एकटा कृष्ण होता. मग राणी आली 4 महिन्यांमध्ये, ती किती असेल? 8 महिने असेल. 8 महिने अखेरीस होते. अखेरीस 12 ओके 2550 रुपये नफा होत असल्यास राणीला किती रुपये मिळायला पाहिजे? ठीक आहे, काटाकाटी करू शकतो आपण. हे 12 आणि हे 12 कटले. बरोबर. 9 आणि 8 9 आणि 8 किती होतात? रेशो आपला मिळून 17 झालेला आहे टोटल. तर राणीचं विचारलं म्हणजे 8चं विचारलं. माझ्या 17ला 2550 असं म्हणलंय, तर माझ्या 8ला किती? बरोबर. 17 भाग द्यायला सुरुवात करायची. 17 × 1 = 17, उरले किती? 8. 17 × 5 = 85, उरलं किती? हा शून्य जसाल तसा. 150 × 8 म्हणजेच किती? 300 × 4. 150 × 8 म्हणजे किती? 15चा पाडा 8 पर्यंत म्हणा, किंवा मग ह्याची दुप्पट केली तर ह्याच्या निमपट करा. ह्याची दुप्पट किती केली आहे मी? 300. ह्याची निमपट करा 4. सेमच गुणाकार येतो, काही फरक नाही पडत. 3 × 12 म्हणजे किती? 1200 रुपये तिला भेटायला हवे. हे त्याचा आन्सर असेल. ओके, पुढचा क्वेश्चन बघूया. आय होप तुम्हाला कळालं असेल. आता मी तुम्हाला प्रत्येक वेळेस समजून सांगण्यापेक्षा आता मी उदाहरण कसं सोडवता येईल ते बघतोय. ठीक आहे, हा क्वेश्चन झाला आपला सॉल्व्ह करून. ओके, जीवन व सोहन यांनी सोहन यांनी 3 व 2 रुपये समान मुदतीसाठी झालं. लाख तर कट झाले, समान मुदत आहे ती पण कटच होणार आहे आपली. ओके, एका व्यवसायात गुंतवले म्हणजे किती? 3×2 हेच येणार आहे. समान मुदत काही टाका तुम्ही, ती तेवढीच येणार आहे. मुदत व्यवसायात गुंतवले, मुदती अखेर त्यांना एकूण 20 लाख रुपये नफा झाला. 20 हे लाखच आहेत, नाही सॉरी 2 लाख आहेत. सॉरी 2 लाख रुपये नफा झाला, तर सोहनला त्यापैकी किती रुपये मिळतील? माझे मिळून किती झालेत? 5. आता बघा, माझ्या 5ला त्यांनी किती म्हणालेत? एवढे शून्य लावलेत असे त्यांनी. सोहनचं विचारलं ना, सोहनला 2च आहेत. ओके, माझ्या 5ला ते किती म्हणतात? 2 लाख म्हणतात. द्या भाग 4. 40,000. 40,000 गुणिले 2 म्हणजे किती? 80,000. ओके, माझ्या 5ला ते किती म्हणाले? 2 लाख. तर माझ्या 2ला किती म्हणतील? एवढंच. हे मी तुम्हाला वारंवार हेच सांगत आलेलं आहे. आपण कुठलंही अद्यापपर्यंतचे सगळे तुम्ही म्हणजे बेसिक कॅल्क्युलेशन जर का आपण सोडले, त्याच्यानंतरचे बघा तुम्ही प्रत्येक टॉपिकमध्ये, व्यवहारीमध्ये असू द्या किंवा मिक्सचरमध्ये असू द्या, आता हे पार्टनरशिप चालू आहे, इथून पुढे कुठले टॉपिक ह्याच पद्धतींमध्ये खेळलेले आहे. आयोग असू द्या किंवा अख्खं गणित असू द्या, हे अशाच पद्धतीमध्ये आहे. रेशो कमी झाला तर पुढची संख्याही कमी होणार, तेव्हा तुम्हाला हेच करायचं. रेशो कमी झाला तर अल्टिमेटली संख्या पण कमी होणार आहे. बरोबर आहे, तेव्हा तुम्हाला ह्याच फॉर्मॅटमध्ये करायचं. 5 रेशो म्हणजे 2 लाख, तर 2 रेशो म्हणजे किती? ह्याच फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, आलं 80,000. याच्यावरून तुम्ही कोण आहे तो जीवनचंही काढू शकता. 5 म्हणजे 2 लाख, तर 3 म्हणजे किती? 40,000 झाले. 40,000 गुणिले 3 1,20,000. ते पण ऑप्शन मध्ये त्यांनी ठेवलं. म्हणजे बघा, आता सगळे ऑप्शन देतात ते तुम्हाला चुकवण्यासाठी. सगळ्या गोष्टी केलेल्या असतात तिथे. ठीक आहे, पुढे ABC या तिघांनी बघा. आता हा कधीचा आलेला क्वेश्चन आहे? ASO मुख्य 2011ला. ठीक आहे, आपण म्हणतो की पॅटर्न चेंज झाल्यानंतर अवघड होत असतं किंवा काय होत असतं, तर 2011चा हा मेन्सचा पेपर आहे ASOचा. त्याच्यामध्ये हे क्वेश्चन आलेलं आहे. बघा 36 सेकंद होते तुमच्याकडे.
त्याच्या आणि मला असं वाटतं की ASO मुख्य 2011च्या वेळेस 200 क्वेश्चनचा पेपर असायचा आणि त्याच्यापैकी जवळपास 70 क्वेश्चन हे असे असायचे. ठीक आहे, वेळ जरी जास्त असला तरी तुम्हाला काय 1 मिनिटाच्या आतमध्ये तो सोडवायचा आहे नाही, तर 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला क्वेश्चन वाचून विचार करून आन्सर काढायचे. तर कॅल्क्युलेशन किती परफेक्ट असणं गरजेचं आहे ते तुम्ही बघा आता. ठीक आहे, क्वेश्चन आहे A, B आणि C या तिघांनी अनुक्रमे 4,963 ओके ठीक आहे 49 रुपये, 63 रुपये आणि 70 रुपये काय म्हणतोय, शेवटचे 2 कटच होणार आहेत. ठीक आहे, एकाच योजनेत गुंतवले, जर 1 वर्षाच्या अखेरीस त्यांच्यापैकी A ला 749 नफा मिळाल्यास C ला तसेच B ला किती रुपये मिळाले पाहिजेत. ठीक आहे, एका वर्षानंतर प्रत्येकाचे वर्ष काय, प्रत्येकाची मुदत काय सेम आहे, एकच वर्ष आहे, घ्यायचं का नाही. शेवटचे 2 शून्य सगळ्यांना सेम आहेत, घ्यायचे का नाही. मग घ्यायचं काय, A B C. A ला किती 49, B ला 63, C ला 70. चौथी पास असणाऱ्या पोरालाही लक्षात येईल की हे 7च्या पाड्यातले आकडे आहेत म्हणून. ठीक आहे, 7 7 49, 9 7 63 आणि 10 बरोबर आहे. हा रेशो आपला आलेला आहे. आता ते काय म्हणतंय बघा, चेक करा. A ला 749 भेटले, माझ्या 7 ला ते किती म्हणतंय 749. किती निगुणलं असेल बघा, 107 निगुणलं. बघा याचं आता याच्यामध्ये काय करायचं, 107 मी असं डायरेक्ट का सांगतोय कारण की डोकं लागतंय म्हणून, पण 107 बरोबर आहे का हे तुम्हाला मी कसं पटवून देतो बघा. आता 107 आहे म्हणजे 100 अधिक 7 आहे बरोबर आहे. 7चा गुणाकार 7 सोबत किती आला 49, 7चा गुणाकार 100 सोबत किती आला 700. हे इकडून आलेले 49, हे 100 कडनं आलेले 700, 749 झालं. याला सुद्धा कितीनेच गुणायचं, मग तुम्हाला 107 नेच गुणायचं आणि याला सुद्धा कितीने गुणायचं 107 नेच गुणायचं. हेच करत आलोय आपण, फक्त आता मी तुम्हाला ह्या फॉर्मॅटमध्ये नाही लिहिलं की माझ्या 7 ला 749 म्हणालेत तर माझ्या 9 ला किती म्हणतील, हे मी इथं करून नाही दाखवलेलं, हे डायरेक्ट केलंय. तुम्ही डायरेक्ट तुमच्या पद्धतीने कसंही करा, वेळ कमी लावा, एवढंच म्हणणं आहे. ठीक आहे, बघा आता हे खोडतो मी, किती होईल याचं 9 7 63 आणि 9 1 9 म्हणजे 963 असं, आणि ते किती येईल 70. विचारलेलं काय आपल्याला, C ला तसेच B ला विचारलेलं आहे. ठीक आहे, बघा 963 आणि 1070 ज्या कुठल्या ऑप्शन मध्ये असेल तिथं तुम्ही आन्सर्स टाकू शकता. ठीक आहे, हे इथं दिसतंय तुम्हाला 63 आणि 1070. ओके, काही वेळ नाही लागलेला, काही वेळ नाही लागलेला, एवढेच आकडे केलेत आपण, काही नाही, जास्त गुणाकार करायची गरज नाही, भागाकार करायची गरज नाही, काही नाही, तोंडावरची गणित. ओके, चल पुढे. ओके, हा क्वेश्चन झालाय सॉल्व्ह करून. गोविंदने 5,000 रुपये, ओके 1000 सगळ्या ठिकाणी सोडून द्या. गोविंदने 5 रुपये गुंतवून 8 महिन्यांसाठी व शंकरने 7 रुपये गुंतवून एका वर्षासाठी एका दुकानात गुंतविले. वर्षा अखेरीस दुकानातून 3100 रुपये तोटा झाल्याचे आढळले तर दोघांनी किती रुपये तोटा सहन करावा. बरोबर आहे, प्रत्येक वेळेसच नफा होईल याची गॅरंटी नाही, तोटाही झाला तरी तो दोघांनी तसाच सेम रेशो मध्ये सहन करायचा आहे. ठीक आहे, बघा आता गोविंद आणि हा कोणी शंकर 5 रुपये 8 महिन्यांसाठी 7 रुपये 12 महिन्यांसाठी गुंतवलेत. ठीक आहे, आता भाग कशा कशाने देऊ शकतो, 4 ने देऊ शकतो, इथं 2 येईल आणि इथे 3 येईल, 2 पंचे 10, 7 21, दोघं मिळून 31. माझ्या 31 ला ते किती म्हणतात बघा, सरळ साधं सिंपल सोपं करून दिले त्यांनी तुम्हाला. मी दोघांची बेरीज इथे लिहिली 31 ला ते किती म्हणतात 3100, एकाला किती म्हणतील 100 बरोबर आहे, एकाला किती म्हणतात ते 100 म्हणतात, तर 10 ला किती म्हणतील 1000, 2100 ला किती म्हणतील 2100. आता ह्या रेशो मध्ये त्यांना तो, तर दोघांना किती रुपये तोटा सहन करावा लागेल, 1000 आणि 2100 एवढा त्यांना तो तोटा सहन करावा लागणार आहे. आलं लक्षात. पुढे
ओके, तर हे गणित आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद.